नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येनं पोलीस भरतीसाठी युवक मैदानामध्ये उतरलेले आहेत। कशा पद्धतीने ही भरती राहणार आहे आणि एकूणच भरती संदर्भात बोलण्यासाठी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पर सर आपल्या सोबत आहेत। यावर्षी आम्ही 27 चालक पोलीस शिपाई आणि 717 पोलीस शिपाई यांची भरती घेत आहे आणि जवळपास दोन्ही मिळून 27,000 लोकांचे आवेदन हे दोन्ही भरतीसाठी आलं आहे आणि हे भरती प्रक्रिया आमचे 11 फरवरी पासून 7 मार्च पर्यंत ते सुरू राहणार आहे। या भरतीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातीलच युवकांना जे आहे ते प्राधान्य दिले आहे किंवा त्यांच्यासाठी रिझर्व्ह सर्व जागा ठेवलेली, यामागचं काय नेमकं कारण आहे? 2018 पासून जे गृह विभागाची अधिसूचना आहे त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्याची जी भरती आहे ते फक्त गडचिरोली जिल्ह्याचे स्थानिक रहिवासीसाठी आहे। या मागचे उद्देश हे आहे की गडचिरोली जिल्ह्याचे जे युवक आहे ते जे बाहेरचे जे ॲप्लिकेंट्स आहे त्यांच्यासोबत कम्पीट करण्यामध्ये त्यांना अडचण होत होते आणि तर स्थानिक लोकांना रोजगारची संधी व्हावी गडचिरोली सारखे अतिदुर्गम क्षेत्रामध्ये आणि स्थानिक लोकांना गडचिरोली पोलीसमध्ये भरती व्हावी। त्यांना भाषाचे गोंडी माडिया भाषाचे पण ज्ञान असतात आणि डीप एरियाजमध्ये त्यांचे नेटवर्क पण खूप चांगलं असतात। त्यामुळे हे सर्व गोष्टीचे विचार करून 2018 नंतर गडचिरोली जिल्ह्याची जी भरती आहे फक्त गडचिरोलीचे स्थानिक रहिवासीसाठी आहे। अनेक ठिकाणी आपण पाहतोय की भरतीमध्ये अनेक आरोप केले जातात की गडबड होत आहे, पण गडचिरोलीमध्ये असा कुठलाही प्रकार गेल्या काही वर्षामध्ये झालेला नाही आणि ही भरती पारदर्शक पद्धतीनं केली जात आहे। काय काय त्याच्या मागचं आपलं तयारी आहे? आमचे पूर्ण जे भरती प्रक्रिया आहे ते ऑटोमेटेड आहे। त्यामध्ये कोणतेही प्रकारचे ह्युमन इंटरव्हेन्शन मानवी हस्तक्षेप होऊ शकत नाही। ते ॲप्लिकेशन फॉर्मचे स्कॅनिंग पासून ते फायनल रिझल्ट पब्लिश पर्यंतचे सिस्टम जे आहे ते सर्व कम्प्लिटली ऑटोमेटेड आहे। आमचे जे हाईट आणि चेस्टचे मेजरमेंट आहे ते पण ऑटोमेटेड आहे। कोणते कॅटेगरीचे आहे ते ऑटोफेड आहे सिस्टममध्ये आणि त्या अनुषंगाने ते पात्र अपात्र करतात सिस्टम स्वतः। आमचे जे 1600 मीटरचे धावणे आहे ते पण RFID बेस्ड आहे, चिप बेस्ड RFID चे आहे। ते मायक्रो सेकंडमध्ये रिझल्ट देतात। 100 मीटर पण RFID बेस्ड आहे आणि आमचे जे गोलाफेक आहे बरेचशा ठिकाणी गोलाफेक मॅन्युअली पद्धतीने होतात, परंतु आमच्याकडे प्रिझम टेक्नॉलॉजीचे वापर करून गोलाफेक पण तांत्रिक पद्धतीने आम्ही घेत आहे की पिन पॉईंट एक्झॅक्ट डिस्टन्स गोला फेकण्याचे त्यामध्ये मेजर करत आहे आम्ही आणि कोणतेही ठिकाणी कोणतेही एररचे स्कोप या पूर्ण प्रक्रियेमध्ये नाही आहे आणि ऑटोमॅटिक कन्सोलिडेटेड ऑटोमॅटिक रिझल्ट जनरेट होत आहे, जेणेकरून पारदर्शक पद्धतीने आम्ही 24 तासमध्ये ते रिझल्ट पण अपलोड करत आहे। जे भरती समजा आज झालं तर उद्या त्यांचे फिजिकलमध्ये काय काय मार्क्स आहेत ते पण आम्ही अपलोड करणार आहे, जेणेकरून कॅन्डिडेटला काही अडचण असते तर आम्हाला इमिडिएट अप्रोच करून त्यांचे अडचणचे निराकरण आम्ही करू शकतो। या 27,000 उमेदवारांमधून लेखी परीक्षेसाठी किती कॅन्डिडेट काढले जातील? ते एक 1:10 चे रेशिओ आहे जे पोलीस महासंचालक कार्यालयाने जे भरती प्रक्रियाची नियमावली त्यामध्ये दिलं आहे। तर हे आमचे जे 270 चे जवळपास ड्रायव्हर्स आणि 7,170 चे जवळपास आमचे पोलीस कॉन्स्टेबलची लेखी चाचणी आम्ही घेणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील ही पोलीस भरती येथील बेरोजगार युवकांसाठी निश्चितच आशादायी ठरेल यात शंका नाही। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।